आपकी अदालतमध्ये पाकिस्तानी फिल्मच्या सुपरस्टार मीरा यांच्यावर आरोप आहे की ह्या घाबरट आहेत. मीरा, ही गोष्ट खरी आहे की लाहोरच्या फिल्ममध्ये, पाकिस्तानच्या फिल्ममध्ये तुम्हाला खूप कॉम्पिटिशन दिसत होतं, तर घाबरून तुम्ही इथे आलात मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये? जिथे जास्त कॉम्पिटिशन आहे. तिथे तुम्ही नंबर 1 स्टार होता, तुमची पोझिशन थोडीशी थ्रेटन होत होती. तिथे नंबर 1 होते, नंबर 1 आहे. मी ऐकलं इथे सुद्धा मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचशा फिल्म्स ऑफर झाल्यात तुम्हाला. हो, काम तर पाकिस्तानमध्ये सुद्धा खूप सारं आहे आणि आत्ता अनेक डायरेक्टर्सला मला आपल्या फिल्म्समध्ये साइन करायचं आहे आणि हिंदुस्थानमध्ये सुद्धा खूप सारे लोक आमच्याकडे आले आहेत आपल्या फिल्म्ससाठी. पण मी क्वांटिटीवर नाही, क्वालिटीवर विश्वास ठेवते आणि मला चांगलं काम करायचं आहे, क्वालिटी वर्क करायचं आहे. चांगले बॅनर्ससोबत, चांगल्या डिरेक्टर्ससोबत आणि चांगले जे रोल्स आहेत ते मला चूज करायचे आहेत आपल्या करिअरसाठी फ्युचरमध्ये. काय मिळवायचं आहे तुम्हाला? आय एम मीरा अँड आय वॉन्ट टू रिमेन मीरा. आणि मी ॲज मीरा हिंदुस्थानच्या ऑडियन्समध्ये आणि बॉलिवूडमध्ये आपली खास जागा निर्माण करणार आहे. तर हिंदुस्थानात तुम्ही आले आहात इथल्या तरुणांचं, इथल्या मुलांचं मन जिंकण्यासाठी. जे हिंदुस्थानची मुलं आहेत ते फार चार्मिंग आहेत. खूप सभ्यता आहे त्यांच्यामध्ये आणि खूप प्रोटेक्टिव्ह आहेत महिलांच्या बाबतीत स्पेशली आणि एक खास उत्साह आहे प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनात. खूप रिस्पेक्ट करतात महिलांचा आणि ह्याचसाठी मला हिंदुस्थानची मुलं खूप चांगली वाटतात आणि आय थिंक संपूर्ण जगात हिंदुस्थानी मुलांचा जो शिष्टाचार आहे तो खूप प्रसिद्ध आहे की त्यांच्या डोळ्यात एक मान आहे, शिष्टाचार आहे. जनतेमधून बरेचसे लोक आहेत ज्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. हो, इथे तुमचा प्रश्न. मला असं विचारायचं होतं की तुमच्या काही इच्छा होत्या, काही अपेक्षा होत्या, जसं तुम्हाला टिकल्या, मंगळसूत्र आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आवडतात आणि तुम्हाला मैत्रीचा हात सुद्धा पुढे करायचा आहे हिंदुस्थानला. तर मी असा विचार करत होतो की जर तुम्ही हिंदुस्थानमध्येच कुठे लग्न केलं तर मैत्रीचा हात सुद्धा असेल हिंदुस्थानासाठी आणि तुमच्या काही इच्छा सुद्धा पूर्ण होतील. आणि जर का तुम्ही याविषयी विचार करत असाल तर तसं मी सुद्धा लग्न केलेलं नाहीये. लग्नाचं नाव काढलं की खूप लाज वाटते. तुम्ही हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या मध्ये जी शांतीची प्रोसेस आहे, जी पीसची प्रोसेस आहे, त्यात काय रोल पाहता तुम्ही तुमचा? ॲज अन अँबॅसेडर ऑफ पाकिस्तान फॉर पीसची अँबॅसेडर बनायचं आहे मला दोन्ही देशांच्यामध्ये. शांती, प्रेम, मैत्री नेहमी. कारण नेहमीच कधीपर्यंत आपण जगाच्या शेवटापर्यंत युद्धच करणार आहोत का? एक दुसऱ्याचं शोषण करत राहू आणि आपण बॉम्बच बनवत राहणार का एकमेकाला संपवण्यासाठी? तर कोणीतरी असावं ज्याने प्रेमाचे संदेश दोन्ही देशांच्या मैत्रीसाठी काम करावं. तर जे लोक ह्या मिशनसह ह्या मैत्रीचं मिशन शांतीसाठी काम करतायत पाकिस्तान आणि हिंदुस्थानमध्ये, तर मी नेहमी त्या सोबत आहे. त्यांना कधीही माझी गरज असेल, तर मला कॉल करू शकतात. तर ह्या प्रोसेसमध्ये मी त्यांच्यासोबत आहे. नेहमी त्यांच्यासोबत असणार. थँक यू. हे जे दोन्ही देशाच्या मध्ये ही जी तक्रार आहे, ही 57 वर्ष जुनी आहे, 57 इयर्स जुनी आहे. तर कसं ह्याला तुम्ही दूर करणार? म्हणतात ना, शेवटी प्रेमाचाच विजय होतो. तर माझा विश्वास आहे आणि मी ठाम आहे, की जे प्रेम आहे, प्रेमानेच आपण युद्ध जिंकणार आहोत, लढून नाही.